राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. साहिल पहिल्या चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव पहिल्या चेंडूवरती मिळत नाहीये. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे राजेश मोहिते आणि त्याच्या जोडीला फलंदाजीसाठी आहे करण तोडणकर. राजेश मोहिते हाकीम शेखला मारलेले ते षटकार खऱ्या अर्थानं नक्कीच आठवत असतील. काय कमालीची फलंदाजी केली होती. यावेळच्या चेंडूवरती मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 1 वरती. माफ करा, धावसंख्येची इथे मात्र सुरुवात झाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज साहिल. पहिले दोन्ही चेंडू अगदी योग्य टप्पा योग्य दिशेवरती जरूर फेकले होते, परंतु समोर फलंदाज आहे करण तोडणकर. मागील 2-4 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं करणने आपल्या खेळाने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. खूप कमी कालावधीमध्ये करणने आपली बॅटिंग असेल आपली गोलंदाजी असेल ॲज अ कर्णधार म्हणून सुद्धा त्याने 1-2 स्पर्धांमध्ये सुद्धा त्याला आपण खेळताना पाहिलंय. धोकोडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पाहूया साहिलचा हा चेंडू. करणने स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे खेळलाय. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका षटकार. स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला होता. अगदी मिडल ऑफ द बॅट असं कनेक्शन झालं होतं. 3 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी आहे. साहिल मात्र गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. बघूया साहिलचा हा चेंडू करणसाठी. यावेळचा चेंडू चांगल्या पद्धतीने येथे चेंडूला ड्राईव्ह मारलाय. कारण फलंदाजाकडे अशा प्रकारचे स्ट्रोक असणं खूप गरजेचं आहे. कारण अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चांगल्या रीतीने चेंडूला ड्राईव्ह मारलाय. प्रोटेक्शन जरूर घेतलं होतं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सिंगल धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 8 वरती पोहोचली आहे. 2 टू गो. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. साहिल मात्र गोलंदाजी करतोय उलट्या हाताने, परंतु क्षेत्ररक्षकाने अप्रतिमरित्या येथे क्षेत्ररक्षण केलंय. धावा सेव्ह केल्यात. तत्पूर्वी येथे मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं 9 चेंडूमध्ये 50 धावा बनवलेल्या आहेत. कॉमनवेल्थ गेम मध्ये या 50 धावा बनवलेल्या आपण पाहिले. यावेळचा चेंडू लेंथ बॉल मात्र समोरच्या दिशेने फेकलाय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत रुबाबदार षटकार. चे मालक विकीजी इथे येणार आहेत. त्यांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. बघा, युवी स्पोर्ट्स अलिबाग या संघाचा आपण विचार करतोय. ज्या वेळेला ही स्पर्धा आणि ही संकल्पना अस्तित्वात आली त्यानंतर चित्रलेखा पाटील अर्थातच चिवताई यांनी लगेचच साईला कॉल केला आणि सांगितलं की आपला संघसुद्धा तिथे खेळायला पाहिजे, कारण त्या विभागामध्ये सुद्धा आपला संघ खेळायला पाहिजे किंवा वेगळा विभाग असेल किंवा एक वेगळी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये आपला युवी स्पोर्ट्सचा संघ खेळायला पाहिजे. आणि साई पाटीलने लगेच गिरीश म्हात्रे यांना कॉल केला की आमचा संघ खेळायला पाहिजे. आणि साई पाटील नेहमीप्रमाणे प्रत्येक खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभा असतो. म्हणजे आज आत्ताच मगाशी तो इथे आला आणि विजय पावलीला त्याने कॉल लावला. या स्पर्धेमार्फत विजय पावलीने सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सो एवढा मोठा खेळाडू आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देतो ही खास बात आहे. सौरभ, अशा मोठ्या खेळाडूंमुळेच ही स्पर्धा मोठी होते, पण तो छोटे खेळाडू किंवा छोटे खेळाडू कधी छोटा नसतो मोठा नसतो असं माझं म्हणणं आहे. परंतु स्पॉन्सरचं मी फार कौतुक करेन, कारण 15,000 20,000 30,000 जी काही एंट्री असेल ते एक हाती ते देत असतात आणि जे आयोजक आहेत त्यांना ते सहकार्य करत असतात. कारण कोणती कपिल नक्कीच मेन मुद्दा तू मांडलास. कारण कोणती स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सर सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. कारण पूर्वी मराठीच्या पेपरमध्ये एक निबंध लिहायला असायचा. या तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. यावेळेला क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. कारण शाळा बंद पडल्या तर नक्कीच लीग स्पर्धा असतील तेव्हा स्पॉन्सर नक्कीच येथे बंद झाले तर कारण स्पर्धा होऊ शकणार नाही. स्पॉन्सरांचं सुद्धा इथे नक्कीच मी या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करतोय. राजेश मोहितेला यावेळची गोलंदाजी आपण पाहतोय. भेदक आक्रमक, परंतु येथे मात्र डायरेक्ट हिट.
फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद नागेश्वर आवाज संघाला बसलाय पहिला आदरा. आहे सन्माननीय दिनेश वालेकर हे सुद्धा इथे आलेले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे. ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास या टीमचे स्पॉन्सर सूरज गव्हाणकर इथे ते सुद्धा आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना सुद्धा आम्ही सन्मानपूर्वक विनंती करतोय की मुख्य मंचावर तुम्ही यायचं आहे. विकी दादांचा इथे सत्कार होणार आहे. सन्माननीय गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील यांच्या हस्ते त्यांचा मानसन्मान इथे होत आहे. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत इथं केलं जात आहे. इथे 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 बस. थँक्यू सो मच. सूरज गव्हाणकर टीम स्पॉन्सर नागेश्वर आवास यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. दिनेश वालेकर यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. एक मिनिट हा दादा. दिनेश वालेकर हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा इथे मानसन्मान होतोय. आणि सूरज गव्हाणकर यांनी स्पॉन्सर्ड केलेला संघ आपण पाहतोय नागेश्वर आवास. त्यांचा सुद्धा इथे ॲज अ टीम स्पॉन्सर म्हणून मानसन्मान होत आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. सुंदररित्या इथे करण तोडणकरचा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. धावसंख्या 17 वरती पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये धावा एकूण 15 धावा आल्या होत्या. आदर्श ऑफस्टिकच्या लेगस्टिकच्या बाहेर जरूर हा चेंडू होता. आदर्शाने नक्कीच यावेळा चेंडूवरती फलंदाजाला नक्कीच पिक केलं होतं. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी थोडासा दूर ठेवला. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे 17 वरती. यावेळच्या चेंडूवरती मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला आहे. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाब्यावरती समाधान मानावं लागणार. कौतुक करावं लागेल गोलंदाज आदर्श पाटीलचं, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. साहिल मात्रेने 15 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय भेदक आक्रमक योग्य टप्पा योग्य दिशेने येथे गोलंदाजी होते. षटकातील अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जरी मोठा फटका आला तरी नक्कीच चांगलं षटक होईल, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. लॉंग ऑफ, त्यानंतर एक डीप मिड विकेट, लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर. अजिंक्यला ह्या चेंडूवरती मात्र बीट केलाय. लेंथ बॉल यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजाचा यशस्वी होताना आपण पाहिला, कारण गोलंदाजाने अगदी प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकताना आपण पाहिले. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 18 धावा. फक्त 3च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. वेळ गेलेली नाहीये. अजून 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 3 षटकांमध्ये जर टॉप गिअरने फलंदाजी केली तर 60-70च्या घरामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागू शकते. मैदानाचा जर आपण लेखाजोखा पाहिला, कालच्या दिवसाचा अपडेट, आजच्या दिवसाच्या 2 सामने जर आपण पाहिले तर सामने चेस होत नाहीयेत. चेसिंग कालच्या दिवसापासून आत्तापर्यंत चेसिंग सामने खूप कमी झालेले आहेत. एखाद दोन सामने चेस झालेले असतील, परंतु कालच्या दिवसामध्ये सुद्धा चेसिंग सामने झाले नव्हते. प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या टीमने जर 70+ धावा जर मारल्या तर नक्कीच गोलंदाजांवरती सुद्धा थोडासा दबाव कमी येऊ शकतो. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 18 धावा धावफलकावरती 1 गडी बाद, असं हे स्कोरशीटवरती चित्र आपण पाहतोय. ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास विरुद्ध युवी स्पोर्ट युवराज 11 असा हा संघ एकमेकांसमोर भिडतायत. चांगलं क्रिकेट कालच्या दिवसापासून सुद्धा पाहतोय. आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये 2 50 आपल्याला पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसामध्ये किती 50 पाहायला मिळतील? प्रेक्षक वर्ग सुद्धा हळूहळू येथे मैदानाच्या दिशेने येत आहेत, कारण क्रिकेटवरती असलेलं प्रेम हे अलिबागकरांचं नक्कीच वेगळं आहे. कारण लीग स्पर्धा म्हटलं की नक्कीच आपल्या गावातील एखादा खेळाडू असेल तर त्याच्या जोडीला 4 जण येत असतात, कारण आपल्या खेळाडूला प्रोत्साहन वाढवण्याचं ते काम करत असतात. गोलंदाज ऋषिकेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती झेल.
करणने या चेंडूवरती फटका चांगला जरूर खेळला होता. एलिव्हेशन येथे मात्र कमी मिळालं. फ्लॅट पद्धतीने फटका खेळला. लॉंग ऑफ मध्ये मात्र आदर्शने कोणतीही चुकी केलेली नाहीये. दुसरा हादरा बसतोय नागेश्वर आवाज संघाला. तोडणकर येथे मात्र चांगली बॅटिंग करत असताना चेंडू बॅट वरती येत होते, मात्र थेट क्षेत्ररक्षकाला त्यांनी निवडलं. लॉंग ऑफ मध्ये मात्र आदर्शने कोणती चुकी केलेली नाही. झेल पकडलाय, चांगला झेल पकडलाय, कारण मेन बॅटर होता. करण मैदानावरती राहणं नागेश्वर आवाज संघाच्या दृष्टीने खूप गरजेचं होतं. गोलंदाज ऋषिकेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. थोडासा अँगल येथे जरूर अँगलने येथे चेंडू बाहेर निघाला होता आणि इथे मात्र थोडंसं शॉर्ट सिलेक्शन चुकलं असं म्हटलं तरी चालेल, किंवा थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं. फटका चांगला होता, मिडल चांगल्या रीतीने झाला होता, मात्र जास्त हवेमध्ये न खेळल्यामुळे येथे फलंदाज बाद झालाय. 2 गडी बाद झालेत 18 धावसंख्येवरती. फलंदाजीसाठी आलाय अर्पित वैते. अजिंक्य वैतेचा आपण पाहतोय छोटा भाऊ. दोन्ही भाऊ भाऊ येथे मैदानावरती पाहायला मिळतील. तर गोलंदाज ऋषिकेश पाटील अर्पितला इथे मात्र गोलंदाजी कशा प्रकारची करतोय, त्याला रोखण्यामध्ये त्याला कितपत यश मिळतंय पाहूया ऋषिकेशचा. यावेळचा चेंडू ऑफ स्टंप पासून खूपच दूर टाकलेला हा चेंडू. आयसीसी नियम क्रमांक 22 अन्वये ह्या चेंडूला इथे मात्र वाईटचा इशारा पंचांनी कळवलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 19 वरती. 19 रन्स 19 धावा धावफलकावरती येथे नोंदवली गेली आहे. राईट आर्म राऊंड विकेट ऋषिकेश गोलंदाजी करतोय. यावेळच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. कव्हरचा क्षेत्ररक्षक पकडतोय. झेल फलंदाज अर्पितचा संपतोय ते खेळ. तिसरा हादरा बसतोय नागेश्वर आवाज संघाला. ऋषिकेश पाटील येथे मात्र या षटकामध्ये 2 चेंडूंवरती 2 विकेट्स मिळवतोय. कारण मुंबई इंडियन्सने सुद्धा असेच काही मोहरे टिपले होते. कारण प्रथमतः संधी दिली होती. 2024चा भारताने T20 विश्वचषक जिंकला. त्यामध्ये आपण पाहिलं कुलदीप यादव प्रथमतः मुंबई इंडियन्सने घेतला होता. त्यानंतर अक्षर पटेलला सुद्धा मुंबई इंडियन्सने प्रथमतः संधी दिली होती. त्यानंतर भारताची गोलंदाजीतील खऱ्या अर्थानं रीड की हड्डी जसप्रीत बुमराह याला सुद्धा मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम संधी दिली होती. कारण मुंबई इंडियन्स अशा प्रकारचे मोहरे नक्कीच शोधत असतं. राजस्थान रॉयल अगदी कानाकोपऱ्यामध्ये असलेला एखादा खेळाडू ते शोधत असतात. कारण आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असंच आहे. एखादा खेळाडू नक्कीच तो कोणाला माहिती नसतो ना, तो कधी कधी चमकदार कामगिरी मैदानावरती करत असतो. ऋषिकेश यावेळचा चेंडू मात्र कौतुक करत असताना मात्र कौतुकामध्ये येथे मात्र खडा पडलाय. चेंडू गेलाय वाईडेस्ट लॉंग ऑन सीमा पार. षटकार. करण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाजीसाठी आलेला मंदार मात्रे मॅन फ्रॉम झिराड याने येथे मात्र मोठा फटका लगावलाय. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 25 वरती. 25 रन्स इन स्कोरबोर्ड. 25 धाबा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. ओके ऋषिकेशचा हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती येथे गोलंदाजी होते. गोलंदाजाला दिलेला कान मंत्र मात्र त्याने हा सत्यात उतरवलाय. यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाजांकडून वारंवार चुका होत आहेत. मागील कालच्या दिवसामध्ये सुद्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा तेच घडताना दिसतंय. यॉर्क करण्याच्या नादामध्ये चेंडू ओव्हर पिच जातोय, फुल टॉस जातोय, परंतु इथे वाईड लाईन वरती
गोलंदाजी पुन्हा एकदा वाईड लाईन वरतीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र येथे मात्र दिशेमध्ये थोडीशी बिघाड झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 क्रमांकावरती गेली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून आला. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 26 वरती 26 रन्स इन स्कोर बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू मंदारने आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. मिड विकेट मधून आदर्श पाटील चेंडू खाली पोहोचले. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. हनुमान मिळकतकर विरुद्ध करण जाधवी म्हात्रोळी असा सामना होणार आहे. तर दोनही संघांनी ही इनिंग संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. जर इनिंग सुरू झाली, नेक्स्ट इनिंग सुरू झाली आणि जर तुम्ही उपस्थित राहिला नाही दोनही संघ, तर 1 ओव्हर सामन्याची कपात केली जाईल, याची नोंद घ्या. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 स्पर्धेचे मुख्य आयोजक गिरीश म्हात्रे, केतन पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आणि त्यांना सहकार्य देणारे इतर सर्व मंडळी यांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय, मनपूर्वक अभिनंदन करतोय, मनपूर्वक कौतुक करतोय. गोलंदाज ऋषिकेशने येथे मात्र या षटकामध्ये संघाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. येथे मैदानावरती राहणं गरजेचं आहे. मैदानावरती स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये वारंवार फलंदाजांकडून चुका होत आहेत. यावेळच्या चेंडूवरती फलंदाज बीट झालेत. षटक क्रमांक 30 पूर्ण. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 4 गडी बाद. असं हे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. तिरमिरेचं हे शानदार मैदान, या मैदानावरती घेतलेली खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत. कारण आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षी पावसाळा अगदी दिवाळीचा किंवा जत्रेचा दुधी हलवा सुद्धा खाऊन गेलेला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या स्पर्धांना खऱ्या अर्थानं थोडासा उशीर झालेला आहे. कारण यापूर्वी आपण पाहतोय जास्तीत जास्त नवरात्रपर्यंत पाऊस पडायचा, परंतु आता 2-4 वर्षांमध्ये आपण जर पाहतो की दिवाळीचा फराळ सुद्धा खातोय, त्यानंतर यात्रेंचा दुधी हलवा सुद्धा खाऊन पाऊस जातोय. पूर्वी पाऊस 4 महिने पडायचा, आता मात्र पाऊस 6 महिने पडतोय. इंग्लंडमध्ये नक्कीच वेदर, वर्क आणि वाईब या 3 गोष्टींवरती नक्कीच भरोसा ठेवायचा नसतो. तसं चित्र नक्कीच आपल्याकडे सुद्धा वेदरचं झालेलं आहे. वळूया सामन्याकडे. आदर्श पाटील गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिलं षटक म्हणजेच दुसरं षटक या इनिंगमधलं त्यांनी फेकलं होतं. 3च धावा खर्च केल्या होत्या. समोर आव्हान असणार आहे ते म्हणजे अजिंक्य वैतेचं. अजिंक्य वैतेकडे खऱ्या अर्थानं नक्कीच मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पाहूया चेंडू. अजिंक्यने पहिल्या चेंडूवरती उडवलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय मॅग्निफिसंट षटकार. वरती 32 रन्स इन स्कोर बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आल्यात. राईट अमोर द विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला छेडकानी गेली आहे. चेंडू हवेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येथे मात्र साहिलने झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 5 येथे बाद. येऊ शकतात मैदानावरती. धावा अक्षरशः कुठल्या जाऊ शकतात, परंतु येथे मैदानावरती राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा गरजेचं आहे. गॅप्स मैदानावरती खूप आहेत. फक्त चेंडू गॅपमध्ये मारायचा आहे. सुपरफास्ट आउटफील्ड आहे. परंतु गोलंदाजांचं सुद्धा मी कौतुक करेन की वारंवार येथे मात्र हवेमध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त करतायत. फलंदाज क्रमांक इथे 5 बाद झालाय. 5 गडी बाद झाले. शुभम म्हात्रे मॅन फ्रॉम किहीम फलंदाजीसाठी मैदानात अवतरित झालेत. पाहूया शुभम म्हात्रेकडून येथे चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळणार का.
अजून 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल आदर्श. राईट मोर द विकेट. पुढील चेंडू घेऊन बॅटची एज एजंट टेकन. फलंदाज क्रमांक 6 बाद. आल्या पावली येथे मात्र माघारी परतलाय. विकेट किपरने येथे मात्र चांगला झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक येथे 6 बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट गेली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली. तिसऱ्या षटकामध्ये ऋषिकेशने 3 विकेट मिळवल्या. आदर्शने या षटकामध्ये मात्र 2 विकेट मिळवल्यात. एक षटकार मारल्यानंतर त्याने स्वतःला सावरलं. टप्प्यामध्ये थोडासा बदल केला. पहिला चेंडू ओव्हर पिच पडला. दुसरा चेंडू ऑफ स्टंप पासून दूर ठेवला. तिसरा चेंडू सुद्धा ऑफ स्टंप पासून दूर ठेवला आणि दोन्ही चेंडूवरती फलंदाजाने येथे मात्र आपल्या विकेट गमावल्यात. अजून 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय. मॅन फ्रॉम आवाज समीर पारकर. समीर पारकरने नागेश्वर आवाज संघासाठी कित्येक सामने जिंकवलेत. ॲज अ मॅच फिनिशरच्या भूमिकेमध्ये त्याने कित्येक सामने संघाला जिंकून दिलेत. आल्या पहिल्या चेंडूवरती आदर्शला आसमान दाखवलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. षटकार. मधून षटकार आलाय. धावसंख्येमध्ये होईल बदल. 38 धावा. आदर्श पुढील चेंडू घेऊन समीरने आणखीन एक उडवलाय. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. टीम मीटिंग घेऊ नका. युबी स्पोर्ट्स अलिबाग आदर्श पाटील. सामन्याला चला. विलंब होतोय. चला टीम मीटिंग. नो टीम मीटिंग. चला जरा लवकरात लवकर सामना सुरू ठेवा. सामना थांबू नका. हॅलो पंच जास्त अलाव करू नका तुम्ही. 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती आल्यात. मागील सामन्यामध्ये हेच चित्र घडलं होतं. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 28 धावा या खऱ्या अर्थानं पराभूताच्या कारणीभूत ठरल्या होत्या. या चेंडूवरती येथे मात्र बिहाइंड विकेट. स्लिप मधून चेंडू फरार. चौकार चौकार चौकार. जास्त टीम मीटिंग अलाव करू नका तुम्ही. तुम्हाला वारंवार सूचना करतोय आम्ही. आपल्याला 10 मॅचेस खेळवायचे आहेत याची नोंद असावी सर्वांना. राहिलेल्या मॅचेस उद्या खेळवण्यात येतील. पॉसिबल झालं तर आजच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत याची नोंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. या षटकामध्ये मात्र आदर्श महागडा ठरलाय. 2 विकेट जरूर त्याने मिळवल्या, परंतु येथे मात्र 3 षटकार आणि 1 चौकार सुद्धा खाल्लाय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कधी ऊन तर कधी सावली, कधी पाऊस तर कधी वारा. अशा भरपूर गोष्टी या क्रिकेटमध्ये होत असतात, घडत असतात. विनय पाटील गोलंदाजीसाठी येतोय. विनय पाटीलकडे सुद्धा दमखम आहे. मॅन फ्रॉम तिनविरा. विनय पाटीलने सुद्धा गेल्या वर्षी अगदी आपल्या विभागामध्ये सुद्धा
चांगला परफॉर्मन्स करून दाखवलाय. सुमित स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू खूप मोठा वाईट आहे, तरी सुद्धा गोलंदाजाकडून हा वाईटचा चेंडू येतोय. अतिरिक्त धाव फलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. 49 धावा. 49 धावा. 4 षटकं पूर्ण झाले आहेत. 5व्या षटकाला इथे प्रारंभ झालाय. वाईटने येथे मात्र सुरुवात केली आहे. राईट अमोर द विकेट मिळण्याचा पुढील चेंडू. आणखीन एक चेंडू खराब. सलग 2 चेंडू इथे गोलंदाजाने वाईट फेकलेत. वाईट चेंडूने येथे मात्र संघाला बळकटी मिळते. 50 धावा. 50 धावा इथे मात्र नागेश्वर आवाज संघाच्या पूर्ण झाल्यात. 6 गडी येथे मात्र बाद झालेत. समीर पारकरला नक्कीच इथे समीर पारकर 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला. समीर पारकरने नक्कीच 4थ्या 5व्या क्रमांकावरती येणं खूप गरजेचं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. परंतु टीम यावेळचा चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उसळी मिळाली आहे. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 2 वाईट चेंडूच्या ज्या धावा आल्या होत्या त्या मात्र गोलंदाजाने या चेंडूवरती भरून काढल्यात. विनय पुढील चेंडू घेऊन सुमितसाठी. सुमितने खेळलेला फटका मिस टायमिंग फटका. गोलंदाज स्वतः येथे चेंडू खाली आलेत. फलंदाज सुमित पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 चेंडूवरती वाईट आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती एक चेंडू डॉट आणि त्यानंतर एक विकेट. न्यू बॅटर मैदानावरती. संदेश फलंदाजीसाठी आलाय. चेंडू येथे मात्र हवेत जरूर खेळलाय. एकच धाव या चेंडूवरती मात्र घेतली जाणार, कारण समीर पारकरकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. धावसंख्येमध्ये होतोय बदल. 7 गडी बाद झालेले आहेत. 51 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या 3 चेंडूवरती येणाऱ्या धावा या संघासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. बघूया नागेश्वर आवाज संघ किती धावांचं टार्गेट. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा समीर पारकर यांचा मानस असेल. मागील षटकामध्ये फक्त त्यांना 3च चेंडू मिळाले आणि त्या 3 चेंडूवरती त्यांनी नक्कीच आपलं काम चांगल्या रीतीने आपल्या संघासाठी केलं आहे. कोण 16 धावा मागील 3 चेंडूवरती त्यांनी बनवल्यात. बघूया या 3 चेंडूवरती समीरने खेळलेला फटका. चेंडू हवेत. विकेट किपर चेंडू खाली. फलंदाज क्रमांक 8 येथे बाद. समीर पारकर. होणारा सामना. दोनही संघ आणि त्यांचे संघनायक लगेचच तयारीत राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. ओव्हर यू सौरभ. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. उर्वरित 2 चेंडूवरती किती धावा इथे बनवल्या जाणार. न्यू बॅटर मैदानावरती श्रेयस थळे. श्रेयस थळे फलंदाजीसाठी. समीरने इथे मात्र चांगलं काम निभावलं. विनयने इथे मात्र कौतुकास पात्र करणारी त्यांनी गोलंदाजी केली आहे. 2 विकेट्स मिळवले आहेत या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं हे षटक. श्रेयसने खेळलेला फटका. चेंडू हवेत आहे. 1 धाव मिळणार. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी येथे मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 53 वरती. 53 रन्स. 53 धावा धावफलकावरती.
अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असाल एकूण 86 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 66 धावा झाल्या होत्या. या चेंडूवरती येते मात्र फटका, कडक षटकार. गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकर विरुद्ध करंजा देवी म्हात्रोळी या दोन संघादरम्यान टॉस होणार आहे. तर मी विकी दादांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. जय हनुमान मिळकतकर आणि करंजा देवी म्हात्रोळी. म्हात्रोळी टीम कॅप्टन आणि जय हनुमान मिळकतकर. सुमित भगत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही वेट करतोय. सुमित भगत ही इनिंग सुरू व्हायच्या आज जर तुम्ही ओके, थँक्यू सो मच. सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकर विरुद्ध करंजा देवी म्हात्रोळी असा सामना आहे. आणि एक स्पेशल टॉस विकी दादांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. टेल कॉल केलाय अँड इट्स टेल. काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू. ओके, थँक्यू सो मच. जास्त काही विचारत नाहीये. तुमच्या प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि नंतर नेक्स्ट मॅच जर तुम्ही खेळणार असाल किंवा खेळावायच्या असतील तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणाने प्लेयर चेंज करणं बंधनकारक असणार आहे. टॉस जय हनुमान मिळकतकर फिल्डिंग घेतलेली आहे. सुंदर ॲटमॉस्फिअर पाहायला मिळते. प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद लाभलाय या स्पर्धेला. आणि जी मेहनत केतन पाटील, त्यानंतर गिरीश म्हात्रे, BCC तिनविरा गावातील ग्रामस्थ आणि ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं सर्वांचं धन्यवाद मानतोय. कारण ज्या वेळेला ही संकल्पना अस्तित्वात आली त्यावेळेला बरीच नावं ठेवली गेली की ही यांना जमणार नाही, पण करून दाखवलंय. कारण ज्या वेळेला मैदानाचा विचार केला तर मैदानावर खूप खड्डे आहेत, मग काय करायचं, अशात मॅचेस होणार नाही, ही सुद्धा बाब समोर आली होती. मग स्वतः केतन दादांनी वैयक्तिक काम थांबवून मैदानाचा कायापालट करण्याचा विचार केला. BCC तिनविरा गावातील सर्व खेळाडू, त्यानंतर तिनविरा गावातील ग्रामस्थ, मी खास करून नरोत्तम काकांचा उल्लेख करेन जे की BCC तिनविरा संघाचे अध्यक्ष आहेत. खास करून जातीने लक्ष घालतायत. 3-4 वाजेपर्यंत इथे थांबतायत, रात्रीचा दिवस करतायत, दिवसाची रात्र करतायत, सर्वच्या सर्व वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत आणि सफलता सुद्धा त्यांना मिळालेली आहे या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, चतुर्थ तृतीय हे पारितोषिक 50,000 रुपयाचं असणार आहे. आणि फ्रीज आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी, 2 सायकल्स आहेत बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी, कूलर आहे फिल्डरसाठी. सो खूप चांगलं आहे. त्याच वेळेला गणवेशाचा विचार केला तर सुंदर गणवेश आहे. प्रत्येकाने या गणवेशाची तारीफ केलेली आहे. त्याचबरोबर मैदानाला सजवण्याचं काम मंडप डेकोरेटर्सने अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. गुलाबी रंगाची फीत म्हणजे गुलाबी थंडीमध्ये या स्पर्धेला गुलाबी रंग प्राप्त झालाय असं आपण म्हणूयात. सन्माननीय राजाबाई केणी यांनी या स्पर्धेचा उद्घाटन संपन्न केला. त्याचबरोबर त्यांनी 1 लाख रुपयाची आम्हाला मदत सुद्धा केली या स्पर्धेसाठी, ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी 2 सायकल्स आपल्याला दिलेल्या आहेत बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी, मॅन ऑफ द सिरीजसाठी. नंदन पाटील यांच्याकडून आपल्याला फ्रीज आलेला आहे. त्याचबरोबर कूलर आपल्याला राहुल पाटील यांनी दिलेला आहे. गिरीश म्हात्रे यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी, सन्माननीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी T-शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. चुकीची दुरुस्ती केलेली आहे मी. आणि खूप चांगली मदत आहे. ज्या वेळेला आपण अशा स्पर्धांचा उल्लेख करतो, या स्पर्धा होणं फार गरजेचं आहे
आणि तितकीच उत्सुकता संपूर्ण अलिबाग तालुक्याला लागली होती आणि ती स्पर्धा आज स्वप्नवत आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रितेश पाटील. थँक्यू सो मच कपिल. एकीकडे आपण पाहतोय युवी स्पोर्ट्स युवराज 11 आणि दुसऱ्या बाजूला नागेश्वर आवास ओवी सुराज गवानकर पुरस्कृत नागेश्वर आवास या दोन संघादरम्यानची लढत. दोन्हीकडे आपण पाहिलं तर तगडी स्टारकास्ट आहे. दोन्हीही संघ अगदी ताकदवान खेळाडूंचे आहेत. दोन्हीही संघांकडे जबरदस्त असे खेळाडू आहेत. 60 धावा चेस करायचे आहेत. थोडी विकेट आपण पाहतोय कालच्या तुलनेत आज मंदावलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे आज धावा बनवणं कालच्या तुलनेत खूप कठीण झाले. प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी राखायची आहे युवी स्पोर्ट्स संघाला. षटकाला होते प्रारंभ, उत्तरार्धाला होते सुरुवात. गोलंदाजी करण्यासाठी ओवी सूरज गवानकर पुरस्कृत नागेश्वर आवास संघाकडून करण ठोडणकर मान फ्रॉम धोकवडे. धोकवडेचा हा एक डॅशिंग डायनामिक गोलंदाज स्वतःला त्याने सिद्ध केले आणि आज मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना तो पाहायला मिळतो. त्याचा परफॉर्मन्स मागील 2 ते 3 वर्षामध्ये अधिक प्रगल्भ झालेला पाहायला मिळालाय. तो करण ठोडणकर पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल. खारेपाट चॅम्पियन लीग दिवस दुसरा. करण ठोडणकर सज्ज होतोय नागेश्वर आवास संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने प्रतिकार केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. अर्पित सिंगल मिळते. या दोन संघादरम्यानचे सामना खऱ्या अर्थानं अफलातून पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे जर आपण नजर टाकली तर 101 खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ अगदी चांगल्या पद्धतीने बॅलन्स आहेत. त्यामुळे या मुकाबल्यामध्ये एक वेगळीच रंगत पाहायला मिळेल. विनय पाटील आणि ऋषभ गुंजळी अशी ओपनिंग पेअर आपण पाहतोय. करण तोडणकर गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये फारसा चमकला नव्हता करण, पण ती उणीव आणि कसर त्याला आता गोलंदाजीमध्ये भरून काढावी लागेल. 60 धावांचा पाठलाग करतोय युवी स्पोर्ट्स संघ. पाहूया पॉवर प्ले मध्ये त्यांची स्ट्रॅटेजी कशी असेल. पॉवर प्ले मध्ये त्यांच्या खेळाची रणनीती कशा पद्धतीची असेल. पॉवर प्लेच्या षटक अत्यंत महत्वाचा क्रुशियल ओव्हर. what a fantastic piece of bowling. अफलातून गोलंदाजी. करण ठोडणकर आपल्या गोलंदाजीचा क्लास आणि दर्जा मैदानावरती दाखवून देतोय. फलंदाज ऋषभ गोंधळिया मात्र पूर्णपणे अडचणीत टाकणारा हा चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात अत्यंत सुंदर झालेली आहे, नेत्रदीपक झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये अगदी टिचून मारा करण ठोडणकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी सुद्धा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आदर्शवत अशी गोलंदाजी. थोडस त्याच्या शरीरापासून लांब गोलंदाजी केली जाते, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी केली जाते आणि सातत्याने ऋषभ गोंधळीला अडचणीत टाकलं जाते. ऋषभ थोडस आपण पाहतो स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण कडून. मिस टाइम आहे, कॅच होऊ शकली नाहीये, पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रभावित केले. अफलातून दर्जाची गोलंदाजी, क्लास गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं ऋषभ सारख्या आक्रमक खेळाडूला पहिल्या षटकामध्ये पूर्णतः जखडून ठेवले. मोठे फटके येत नसल्यामुळे दबाव युवी स्पोर्ट्स या संघावरती पाहायला मिळतोय. बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे आणि या विकेटवरती गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहतोय. केवळ एकच धाव अद्यापर्यंत आपण धाव फलकावरती पाहतोय. तिखट मारा, फेदक मारा. करण ठोडणकर आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी करत असताना यावेळी चेंडू पट्ट्यात आला ऋषभ गोंधळीच्या. त्याला फेकून दिला मिड विकेट बाहेर. भन्नाट भव्य बेमिसाल षटकार.
वरती 7 धावा आपण पाहतोय जिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ओहो, what a fantastic piece of bowling, brilliant bowling by करण ठोडणकर. करण नावाचा बोलबाला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने केलेली फायरी गोलंदाजी खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय ठरलाय. मागील 2 ते 3 वर्षामध्ये अलिबाग क्रिकेटमध्ये चर्चेत असलेलं नाव करण ठोडणकर, आणि तो मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहता आता युवी स्पोर्ट्स संघासमोर सुद्धा एक वेगळं चॅलेंज निर्माण झाले. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्यात. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज करण ठोडणकरने अफलातून गोलंदाजी करत युवी स्पोर्ट्सच्या फलंदाजांना पूर्णतः रोखून ठेवले. मोठे फटके आले नाहीयेत, आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. आता मात्र आपण पाहतोय रिक्वायर्ड रेट वाढत असताना पाहायला मिळतोय. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज असेल ज्याच्याकडे षटक सुपूर्द केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये करण ठोडणकरची एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी आपण पाहिली. चला, मॅच फास्ट घ्यायची आहे. आज आपल्याला खूप साऱ्या मॅचेस इथे खेळवायचे आहेत. खारेपाट चॅम्पियन्स लीग आपण पाहतोय. हॅलो पंच, जास्त टीम मीटिंग अलाव करू नका. आपल्याला जास्तीत जास्त मॅचेस खेळवायचे आहेत, आयोजकांकडून सूचना येते. त्यामुळे सर्व खेळाडूंनी सुद्धा कोऑपरेट करावे. अजिंक्य वैती, थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक सेकंड मध्ये झिराड गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मंदार मात्रे पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. पाहूया मंदार मात्रेची गोलंदाजी कशा पद्धतीने ते होईल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने अतिशय अद्भुत स्वरूपाची गोलंदाजी केली होती. चांगला व्हेरिएशन आपण पाहिलं होतं. मंदार मात्रे सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू लोवर फुल टॉस, त्याला फुल टॉस मध्ये कन्व्हर्ट केलं आणि डीप बॅकवर्ड स्कोअर लक्षच्या बाहेर लगावला. फिनॉमिनल, फॅन्टास्टिक, फर्स्ट क्लास षटकार. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दीपक गोंधळी प्रेक्षकांमध्ये आम्हाला दिसत आहेत. त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय, आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन तुम्ही आसनस्थ व्हायचंय. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती मंदार मात्रेचं जंगी स्वागत केले. देखणा षटकार पाहायला मिळाला विनय पाटीलच्या बॅटमधनं. आणि विनय पाटील बिहाइंड द विकेट चांगल्या पद्धतीचे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या स्ट्रेंथ वरती हा चेंडू होता आणि सहजगत्या त्याने भिरकावून दिला सीमारेषे पार. ओ, यावेळी चेंडूची लाईन बदलली. पूर्णतः फलंदाजाला बीट केलं. या पद्धतीची गोलंदाजी करणं मैदानावरती गरजेचं आहे. पलटवार चांगला पाहायला मिळतोय. खरं रन रेट आपण पाहतोय 9.75 चा, रिक्वायर रेट 12.82 चा पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू चांगला आहे आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण मिड ऑफला सुमित पाटीलच्या माध्यमातून कमीत कमी 3 धावा सेव्ह केल्या सुमितने. लाजवाब फिल्डिंग सुमित पाटील द्वारे. षटक क्रमांक दुसरा मैदानावरती चालू आहे. खारेपाट चॅम्पियन लीगचा थरार आपल्या समोर पाहायला मिळतोय. मंदार म्हात्रेला आता लेग मिळाले, सूर गवसलाय आणि सूर गवसल्यानंतर तो मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. 14 धावसंख्या आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय. तो नेहमी सलामीवीर अजूनही मैदानावरती आहेत. यावेळी खूप मोठी चुकी, खूप मोठी मिस्टेक्स म्हणावी लागेल अजिंक्य वैद्यकडून. वाईट प्लस चौकार. थँक्यू डीजे मास्टर. या विभागातील उद्योजक सन्माननीय सुदेश साखरे, सन्माननीय सुदेश साखरे यांना आम्ही प्रेक्षकांमध्ये पाहतोय. त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. ऑडिओ कॉम्बॉक्स. 19 धावा स्कोर बोर्डवरती. या षटकामध्ये धावसंख्या बहरत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी नगण्य पाहायला मिळाल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाने गिअर बदललाय. यावेळी फटका प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, क्षेत्ररक्षकाला चकोंजण सीमारेषे पलीकडे ऋषभच्या बॅटमधनं निघालाय आणखीन एक धमाकेदार फटका.
इट उपस्थिती इज बीमर. फार महत्वाची आहे या स्पर्धेसाठी. बीमर चेंडू आहे, नो बॉल असणार आहे आणि फ्री हिटचा सुद्धा चेंडू असणार आहे. येस, ओव्हर यू कॉम्बॉक्स. खरपूस समाचार घेतलाय मंदार म्हात्रेचा. फॉरगॅटन इज अन आर्ट. मंदार म्हात्रेला सर्व काही विसरून गोलंदाजी करावी लागेल. त्याची स्ट्रेंथ त्याला आठवावी लागेल, कारण आपण पाहतोय सातत्याने फुलटॉसचा भडीमार या षटकात पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मिळालाय. ऋषभ गोंधळीला 32 धावा हा फलकावर लागल्यात. यावेळी आणखीन एक दमदार फटका पाहायला मिळतोय आणि मिड विकेट क्लिअर करणारा हा मोठा षटकार. मध्ये अगदी शांत वाटणारा ऋषभ या षटकामध्ये भलताच महागडा ठरलाय. बिनदिक्तपणे बिनधास्तपणे तो मात्र गोलंदाजावरती अटॅक करतोय, गोलंदाजावरती तुटून पडलाय. मंदार म्हात्रेचं खराब षटक पाहायला मिळते. अगदी बोथट गोलंदाजी त्यांनी या षटकात केले. सन्माननीय ईश्वर जाधव हे सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांकडून स्वागत केलं जात आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि तुमची उपस्थिती फार महत्वाची आहे या स्पर्धेसाठी. ओ सुदेश साखरे, सन्माननीय सुदेश साखरे, तुम्हाला सन्मानपूर्वक विनंती करतोय की तुम्ही आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच कपिल. मंदार म्हात्रे पूर्णपणे आपल्या लाईन वरून भरकटलेला पाहायला मिळतोय. यावेळी आणखीन एक अप्रतिम फटका. चेंडू जातो स्वीपर बोर्ड लाईनच्या बाहेर. दर्शनीय दर्जात्मक चौकार. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 43 धावा आल्यात आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. युवी स्पोर्ट्स संघासाठी हे लक्ष्य आता अगदी सोपं झालेलं आहे. अगदी या षटकाचा विचार आपण जर केला तर तब्बल 36 धावा मंदार म्हात्रेने या षटकामध्ये खर्च केल्यात. ऋषभ गोंधळी आपण पाहतोय जो 9 चेंडूमध्ये 28 धावांची बहरदार खेळी करतोय. एकीकडे शिवताई यांचा युवी स्पोर्ट्स 11 संघ पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे सूरज गव्हाणकर यांचा नागेश्वर आवाज संघ पाहायला मिळतोय. दुसरा षटक अत्यंत महागडं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे येथे मात्र कमबॅक केला या सामन्यामध्ये तो युवी स्पोर्ट्स संघाने. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर युवी स्पोर्ट्स संघ स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता, पण या षटकामध्ये काय कमाल केले. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी करण्यासाठी आता आपण पाहतोय नागेश्वर आवाज या संघाच्या माध्यमातून आवाज गावाला बिलॉंग करणारा खेळाडू लेफ्ट हँडेड संदेश कवळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तो मात्र गोलंदाजी करेल. अगदी बिनबाद अशा पद्धतीने युवी स्पोर्ट्स संघाने या डावाला प्रारंभ केलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दणकेबाज सुरुवात आपण पाहिली आणि तडाखेबंद फलंदाजी करत असताना डावाचा प्रारंभ अगदी थाटामाटात गेलाय. 18 चेंडू 17 धावा. इक्वेशन अगदी साधं सोपं आहे ते युवी स्पोर्ट्स संघासाठी. संदेश गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम आहे. फटका फसला आणि पहिल्या चेंडूवरती संदेशने माघारी पाठवले. फलंदाज विनय पाटीलला पहिला खेळाडू बाद. विनय पाटीलला बाद करत आपण पाहतोय मोठा धक्का दिलाय संदेश कवळे याने. आल्या पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र विनयला तंबूत परतवलंय, पण मैदानावरती
आता येतोय आदर्श पाडेल, सुपरस्टार फलंदाज, वाकरण गावाला बिलॉंग करणारा आणि मागील 2 ते 3 वर्षामध्ये अलिबाग मध्ये चर्चेत असलेलं नाव. दर्जेदार पैलू कामगिरीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मैदान कोणतंही असो, नेहमी अटॅकिंग कामगिरी करण्यासाठी आदर्श ओळखला जातो. पाहूया संदेश कवळीचा सामना तो कशा पद्धतीने करणार. पहिला चेंडू फेस करत असताना वाईड लॉंग ऑफला क्लिअर करणारा फॅन्टास्टिक फर्स्ट क्लास षटकार आदर्शच्या बॅटमधून. सर करंजा देवळी म्हात्रोळी संघाचे टीम स्पॉन्सर हाशी नाईक इथे जर आले असतील तर त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की तुम्ही मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ॲज अ टीम स्पॉन्सर म्हणून तुमचा मानसन्मान इथे होणार आहे. सो तुम्ही मंचावर येऊन स्थानपन्न व्हाल अशी मी अपेक्षा करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 49 ऑन दी बुट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक षटकार लगावल्यानंतर चांगला कमबॅक संदेश कवळे याच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफच्या बाहेर फॅन्टास्टिक षटकार. वरती जायचं आहे. व्ही शेप मध्ये आपण पाहतोय अगदी डोळ्यांचा पाळणा फेडणारे नेत्रदीपक नेत्रसुख षटकार पाहायला मिळतात आदर्श पाटीलच्या बॅटमधून. यावेळी फटकाला मोठा करंट टोळणकर देते आहे आणि त्याच्या हातून सुद्धा झेल निसटले. 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सामना पूर्णपणे युव्ही स्पोर्ट्स संघाकडे झुकलेला पाहायला मिळतोय. विजयासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. लक्ष पूर्णपणे सोपं झालंय. ऋषभ गोंधळे केलेली बहरदार फलंदाजी, आदर्श पाटील दिले त्याला मोलाची साथ, यामुळे आता मात्र युव्ही स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय. आणि या षटकारांशी ऋषभ गोंधळेला मॅच फिनिश केले. सामना जिंकला युव्ही स्पोर्ट्स. दोन खेळाडू मॅन ऑफ द मॅचच्या शर्यतीमध्ये होते. त्यामध्ये ऋषभ गोंधळे